सर. हा मॅडम, आता हे ओपन करा. काय गुगल क्रोम ओपन करा तुमचा. इथे तुमचं गुगल आलं बघा. इथे जीमेल दिसतंय बघा, इथे उजवीकडे तुम्हाला. जीमेल ला क्लिक करा. डायरेक्ट तुमचा ईमेल आयडी आहे, लॉग इन होईल. बाकीचे प्रोसेस सेम आहे. आता इकडे कंपोज मध्ये जावा, अटॅच करा आणि पाठवून द्या त्याला. क्लिक करायचे, राईट क्लिक नाही हो, नॉर्मल क्लिक करायची. नाही, तुम्ही पाठवा. मी कशाला पाठवू? तुम्ही पाठवा. तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्हालाच पाठवा. फॉरवर्ड वगैरे आलं ते कसं काय पुढे? तिथे आता क्लिक करा, कुठेतरी क्लिक करा. तर त्याला राईट क्लिक करा, तिथे क्लिक. ठीक आहे. आता हे इथे आले बघा. हे बघा, इथे तुम्ही आलात नाही. क्लोज करा जरा, परत एकदा दाखवतो. क्लोज करू. आता इथे कंपोज ला क्लिक करायचे. कंपोज नॉर्मल क्लिक करा. आता इथे आले बघा. तो इथे त्यांचा ईमेल आयडी टाईप करा. एक अक्षर टाईप करा, 1-2 अक्षर स्टार्टिंगची येणार त्यांचा ईमेल आयडी. काय आहे त्यांचं तो ईमेल आयडी? एक मिनिट ना. एक मिनिट सर. नवीन केलाय तुम्ही यावेळेला. होय काय? तो टाईप करा इथे. शिफ्ट दाबून टाका. शिफ्ट दाबून, नाही तर 2 येणार तिथे. शिफ्ट दाबून धरा आणि तेच बटन दाबा की @ येणार. डावीकडे बघा, शिफ्ट नावाचं बटन असतं, ते दाबून धरा. ओके. ओके, तो आला बघ. त्याला क्लिक करा त्या ईमेल आयडी वर. ओके. खाली सब्जेक्ट आहे, तिथे हे टाका, कोणत्या महिन्याचा रिपोर्ट आहे तो टाईप करा तिथे सब्जेक्ट मध्ये. हो हो, महिना टाका सब्जेक्ट मध्ये. सब्जेक्टला क्लिक तरी करा. सब्जेक्ट मंथ आणि इयर टाका बाबा. एप्रिल 26. सर कॅपिटल नाही, स्मॉल मध्ये टाकावं मॅडम. कॅपिटलची काय आवश्यकता नाहीये. बस, एप्रिल 2026. 25 नाही, 25 आहे तो, मागच्या वर्षीचा. 25-26. अच्छा, मागच्या इयरचा आहे. ओके ओके, मग बरोबर. एप्रिल 25 ते 31 मार्च 26. ओके. त्याच्यानंतर इथे बघ, सेफ्टी पिनचे आहे बघा, अटॅचमेंट, अटॅच फाईल, याला क्लिक करा. तिथून तुमच्या फाईल अटॅच करा. कुठे सेव्ह केलेलं आहे ते. कुठे सेव्ह केलं आता फाईल? एक्सेल फाईलला. हो, पण कुठे सेव्ह ॲज कुठे केलात? डेस्कटॉपला केलात? कोणत्या फोल्डर? केलेला आहे. हा, ओके. याला क्लिक करा, त्याच्यावर नॉर्मल क्लिक. ना ओपन नाही झाली विंडो. क्लिक झाली नाही, पुन्हा करा त्याच्यावर एकदा क्लिक.
केलं मी. हा एक मिनिट नेट स्लो आहे काय. हा ओके आता झाला. तिथे डावीकडे डेस्कटॉपला या. तिथे क्लिक करायचं. डेस्कटॉपला क्लिक करा का तिथे बघा इथे तुमचे कोणते फाईल दिसत आहेत का बघा तिथे. हे बघा काय नावाने केलेलं ते कोकण एंटरप्राइजेस. खाली स्क्रॉल करून बघा खाली 24-25 ची दिसते. 24-25 नावाने केलेलं काय. नाही ती गेल्या वर्षीची आहे सर. 19 तारखेची कालची आहे. मग तुम्ही इथे डेस्कटॉपला नाही सेव्ह केले दिसतात. डॉक्युमेंट मध्ये गेले. फाईल डेस्कटॉप आलं नव्हतं काल. फाईल झालेलं. तुम्ही मग कुठेतरी दुसरीकडे सेव्ह केलं असणार. फाईल मधून सेव्ह ॲज म्हटलं ते कुठेतरी केलं असणार ना. सेव्ह ॲज करून कुठच्या लोकेशनला सेव्ह करायची असते ती. काल तिने केलेलं. काल जावेन हो मॅडम ती फाईल सेव्ह ॲज कुठे केलात ते सांगा ना. कोणत्या ड्राईव्हला केलात काय. इथे तर हे दिसते ती कोणती तुमची जुनी दिसते. बुक नावाची आहे काही. फाईलला नाव टाकलेलं खाली सेव्ह ॲज करताना. हो फाईलला नाव घातलेलं कोकण एंटरप्राइजेस. आणि लोकेशन कोणतं सिलेक्ट केलेलं. डेस्कटॉप माय डॉक्युमेंट काय माहिती नाही. तिने काहीतरी काल केलं पुढचं. एक मिनिट तिला कॉल करते बघा. वेगळंच केलेलं आम्ही काल. हा लोकेशन टाकायचं. तर त्याला प्रॉपर लोकेशन. आता तुमचे कसे बघा इथे नॉर्मल अशी फाईल आपल्या समोर ओपन होते बघा. रिपोर्टची अशी फाईल ओपन होते पूर्ण बरोबर. तुम्ही काय करायचं फाईल मध्ये जायचं. इथे सेव्ह ॲज ऑप्शन निवडायचं. इथे क्लिक करायचे नॉर्मल. इथे बघा ब्राउज बटनला क्लिक कर. ब्राउज केला तर तुम्हाला ते लोकेशन विचारणार. मग इथे वरती यायचं हळूहळू स्क्रोल करत. आणि इथे बघा डेस्कटॉप घ्या माय डॉक्युमेंट घ्या डाउनलोड घ्या. जे लोकेशन घ्याल त्या लोकेशनला ते फाईल सेव्ह होणार. डेस्कटॉप घेतलं. हा बोला. डेस्कटॉपलाच करते कारण आमची सगळे डेस्कटॉपलाच घेते. हो तो कुठेही करा तुम्हाला योग्य इझी पडेल तिथे. इथे घ्यायचं आणि इथे त्याचं नाव टाकायचं. का असेल ते तुम्ही इथे नाव टाकायचं. बस का असेल ते आणि बस सेव्ह म्हणायची. आता इथे मी सवी म्हटले ना का इथे तुम्ही डेस्कटॉप वर बघा इथे मिनिमाइज करून बघितलं ते बघा ही आताची फाईल सेव्ह झाली बघा आजच्या तारखेने. अशी सेव्ह व्हायला पाहिजे इथे तुमची फाईल. बस नंतर तुम्ही इथे जेव्हा तुमच्या जीमेलला येणार ना इथे आलात इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा त्यांचा. ओके त्याच्यानंतर इथे हे टाकणार. ही सेफ्टी बटन आहे त्याला क्लिक करायची. हा मग इथे तुम्हाला ब्राउज करायला इथे पण विचारणार. मग इथे पण तुम्ही डेस्कटॉप सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे. स्क्रोल करून डेस्कटॉप ह्या लिस्ट मध्ये तुम्हाला ती फाईल दिसणार. हे बघा आताची तुम्ही बघितलं हे बघा 8/25/26 20 तारखेची. ही फाईलला सिलेक्ट करायचं आणि ओपन मारायचं की इथे ती अटॅच होणार आहे बघा खाली. मी तुम्हाला जे डेमो दाखवतोय मॅडम तुम्हाला अशी प्रोसेस करायची आहे. तुमच्या फाईलला तुमचं नाव टाकणार तुम्ही इथे अटॅच केले इथे दिसणार आणि सेंड बटनला क्लिक करा. इथं गेला मेल त्यांना. बस एवढंच करायचं. प्रॉपर आता सेव्ह करा ते. इथे अटॅच करायची आणि सेंड म्हणायचं. ह्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला लगेच आता दाखवलं त्याचं लगेच पाठवतो तुम्हाला. ते आता पाठवा तुम्ही मला. ती आली आहे ते आता करतो आम्ही. हा पुन्हा एक नवीन हे बनवा. हे मी कॅन्सल केलं. ओके आणि नवीन सेव्ह ॲज करा फाईल आणि त्यांना पाठवून द्या मॅडम. ओके सेव्ह ॲज करा. इथे डेस्कटॉप वर दिसली पाहिजे. ही जशी होती ना तशी इथे सेव्ह ॲज केल्यावर इथे डेस्कटॉप वर बघा आपली फाईल दिसतंय का तुम्हाला. इथे दिसली का ती परत ओपन करून बघा खात्री करण्यासाठी त्याचे सगळं आलंय काय. ओपन करून बघा इथे डेस्कटॉप वर दिसणार तुम्हाला मॅडम त्या नावाची फाईल. ओके मॅडम. हा